नमस्कार मैत्रिणींनो, मी बनवणार आहे इथे उन्हाळी उपवासाच्या साबुदाणा बटाट्याच्या चकल्या। त्यासाठी मी इथे 1 किलो साबुदाणा भिजवून घेतलेला आहे रात्रभर। त्यात मोकळे पाणी ठेवले होते थोडे व 3 किलो बटाटे कुकरमधून शिजवून घेतले आहे। इथे मी पातेल्यात 3 तांबे पाणी गरम करत ठेवणार आहे। आपण साबुदाण्याची खीर बनवून घेणार आहोत। त्यासाठी इथे 2 चमचे लाल तिखट टाकलेले आहे व 3 चमचे मीठ आपल्याला हवं तसं आपण टाकू शकतो। कोणाला कमी लागतं तर कमी टाका। जिरे मी दळून टाकलेले आहे। कोणी जिरे नाही टाकत, आम्ही टाकतो उपवासाला जिरे। आता पाणी उकळल्यानंतर त्या साबुदाणा सोडणार आहे। ही खीर सारखी हलवत राहायची, नाहीतर लागून जाते खाली। बघा, खीर मस्त हळूहळू बारीक गॅसवर शिजू द्यायची आहे। हळूहळू घट्ट झाल्यानंतर बटाटे सोलून घ्यायचे, आपल्याला किसून घ्यायचे। चकल्या चांगल्या येतात मग आपल्या। व हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला, खीर व बटाट्याचा किस। हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे व उन्हात या चकल्या आपल्याला 2 दिवस कडक उन्हात वाळवायच्या आहे। बघा, चकल्या आपल्या तयार आहे इथे। आता मी इथे तेल ठेवलेलं आहे तळायला। बघा, चकल्या किती छान फुलत आहे आपल्या। इथे मी चकल्या तळल्या आहे, बघा किती मस्त मऊ झालेल्या आहे आणि खायला खूप टेस्टी झालेला आहे। अचूक प्रमाण आहे माझा। अशा तुम्ही पण करून बघा।